सुरू झालेलं दिसतंय मला. हो चालेल. द्वैतविवेक प्रकरण चाललंय. त्याच्यात आपण ईश्वरकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत अशी दोन प्रकारची द्वैत पाहिली. ईश्वरकृत द्वैत म्हणजे जे काय ईश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, जडचेतन, ती संपूर्ण सृष्टी ही ईश्वरकृत द्वैत म्हणण्यात येतं. आणखीन जीवकृत द्वैत म्हणजे त्या सृष्टीच्या बद्दल जीवाच्या अंतःकरणात ज्या प्रतिमा असतात, मानस प्रतिमा असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दलचे भाव असतात, त्याच्याबद्दलचं जे त्याचं मत असतं, तर तशा पद्धतीने त्याच्या मनात त्या प्रतिमा निर्माण होत असतात. आणि ह्या प्रतिमांना आणि त्याच्यामुळे वाटणाऱ्या सगळे विकार जे आहेत, म्हणजे त्याच्यात प्रेम असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, हे सगळे जे आहेत, या सगळ्याला जीवकृत द्वैत असं म्हणतात. आता जीवकृत द्वैत इथे पुढे दोन पद्धतीने सांगितलंय, म्हणजे दोन प्रकारचं म्हटलेलं आहे. ईश्वरकृत द्वैताला प्रकार नाहीयेत, ते एकच आहे. ईश्वराने जे निर्माण केलंय ते तसंच्या तसं आहे. पण त्याच्यात जीव आपल्या सोयीने द्वैत निर्माण करतो. म्हणजे मनातल्या मनात त्याच्या दोन प्रकारचं द्वैत असतं. एकाला म्हणतात शास्त्रीय, आणखी दुसऱ्याला अशास्त्रीय. ही नावं पडायचं काय कारण आहे? तर शास्त्रीय द्वैत जे आहे त्याच्यामध्ये ते द्वैताच्या साह्याने आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचता येतं, ज्याने ही सृष्टी निर्माण केली. जो ह्या सृष्टीचं कारण आहे, मूळ कारण आहे, अधिष्ठान आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोचणं शक्य होतं. ते शास्त्रीय द्वैत आहे, ज्याला संवादी भ्रम असं सुद्धा म्हणतात. तोही आपला विचार झालेला आहे मागे. आणि ह्या शास्त्रीय द्वैताबरोबर दुसरं जे आहे ते अशास्त्रीय द्वैत आहे, म्हणजे जे अडकवतं ते. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके परी सस्वरूपी मिळाली. इथे स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या जी म्हटलेली आहे, त्याला अविद्या माया असं दुसरं नाव आहे, आणि त्याला दुसरं नाव अशास्त्रीय द्वैत असं आहे. त्यालाच आपण जे मगाशी म्हटलं विसंवादी भ्रम असंही म्हणतायत, जे आपल्याला परमात्म्यापासून दूर ठेवतं. अशी ही स्फुरे विषयी कल्पना जी आहे, विषयात जी काय आपल्या कल्पना होतात, हे चांगलं आहे, ते वाईट आहे, मला हवं, मला नको, काहीही, हा माणूस चांगला आहे, तो माणूस वाईट आहे, हे माझं आहे, ते दुसऱ्याचं आहे, सगळ्या ह्या ज्या विषयांच्या बद्दलच्या आपल्या कल्पना आहेत, त्यांना अविद्या म्हणण्यात येतं, त्याला विसंवादी भ्रम म्हणण्यात येतं, त्याला अशास्त्रीय द्वैत असं म्हणण्यात येतं. आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. जी माया आहे तीच बांधते, तीच सोडवते. अविद्या माया बांधत असते, सुविद्या माया आपल्याला सोडवते. आणि ही जी माया आहे, म्हणजे या मायेतनं स्फुरे ब्रह्मरे जे आहे, म्हणजे ब्रह्माविषयी जे चिंतन चालतं, परमात्म्याबद्दल, परमेश्वराबद्दल, त्याच्या अवतारांबद्दल, श्री गुरूंच्या बद्दल, शास्त्राबद्दल, हे जे सगळे आहेत द्वैत, हा द्वैताचाच प्रकार आहे. पण ह्याच्या मार्फत आपण सुविद्या माया वापरात आणतो आणि आपण सुटतो त्याच्यातनं. म्हणून ह्या द्वैताला शास्त्रीय द्वैत असं म्हटलेलं आहे. वेद, शास्त्र, श्री गुरु सगळं ह्याच्यात येतं, भक्तिशास्त्र, सगळे जे काय आहे तर ते शास्त्रीय द्वैतात येतं. मग आता साधक काय करतो, तर शक्य तेवढं जे अशास्त्रीय द्वैत आहे ते दूर ठेवायचा प्रयत्न करत असतो, आणि जे शास्त्रीय द्वैत आहे तर ते अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या साह्याने जे काय शास्त्रात सांगितलेलं आहे त्या पद्धतीने साधन करतो. आपली बघण्याची जगाकडे दृष्टी बदलायला लागतो. आणखीन आपलं मन जितकं शक्य आहे त्याला, ज्या पद्धतीने शक्य आहे तसं तो शुद्ध आणि शांत करत जातो. कारण परमार्थात शम, दम, उपरम, विवेक, वैराग्य, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, मुमुक्षा हे सगळं अत्यंतिक आवश्यक आहे. त्याच्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. खरं सांगायचं तर अभ्यास करायला देखील ह्या सगळ्याची आवश्यकता आहे. आणि अभ्यास करता करता बुद्धी सूक्ष्म होते. बुद्धी सूक्ष्म व्हायला याची आवश्यकता आहे. अभ्यासाने बुद्धी सूक्ष्म होते, आणि सूक्ष्म बुद्धी झाल्याशिवाय
ह्या शास्त्राला आपल्याला गवसणी घालता येत नाही. कठीण आहे कितीतरी लोक म्हणतात. का कठीण वाटतं हे? कारण आपला अभ्यास पुरेसा नसतो. अभ्यास जर का पुरेसा केला, शास्त्रीय द्वैत अंगीकारलं, त्याप्रमाणे आपण जर का आपलं सगळं कर्म केलं, तशी उपासना केली, तर बुद्धी निश्चित हळूहळू शुद्ध व्हायला लागते, सूक्ष्म व्हायला लागते. हा प्रश्न आला होता की बुद्धी सूक्ष्म कशी करायची? तर बुद्धी ह्या पद्धतीने सूक्ष्म होत जाते, जे भगवंतांना अर्जुनाने विचारलं होतं ना, की चंचलं हे मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करः. त्याच्यावरती भगवंत काय म्हणाले होते की असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम. आणि पुढे काय म्हणाले ते की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे मनाला आवरणं हे ह्या शास्त्रीय द्वैताचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक आहे. आणि ते कसं आवरतं? तर वैराग्य आणखीन अभ्यास हा विषय झाला असणार आहे, पण हा परत सांगायला लागतो, कारण त्याच्याशिवाय परमार्थात पर्याय नाही आपल्याला. वैराग्या वाचून काही ज्ञानासी तगण्याची नाही. आणि समर्थ जे म्हणतात की वैराग्य म्हणजे महद्भाग्य हातासी आले. पण जर का त्याच्या साह्याने आपण परमार्थाकडे गेलो नाही, ईश्वराची भक्ती केली नाही, तर परिभोगो नाही जाणीतले, हे पुढे ते म्हणतात. म्हणून वैराग्यासारखं महद्भाग्य आहे ते कमवायचा प्रयत्न करायचा, आणखीन त्याच्या साह्याने आपण पुढे जायचं आहे. मग हे जे आहे हे शास्त्रीय द्वैत आहे. शास्त्रीय द्वैताच्या साह्याने आपण अखंड हा अभ्यास करायचा. शास्त्रीय द्वैत सांभाळायचं, अशास्त्रीय द्वैत टाळायचं. कुठवर सांभाळायचं? प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे, पण त्याची मर्यादा आहे. प्रत्येक साधनाला मूल्य आहे, त्याला काही मर्यादा आहेत. ते कायम टिकणारं कुठ नाहीये ते. म्हणजे समजा मी एखादा काय म्हणूया ग्रंथ वाचायला घेतला, त्यात काय आहे ते मला कळलं, पण पुढे काय? पुढे काय हा जो प्रश्न आहे तो कायम टिकणार आहे. समजा मी एखाद्या तीर्थक्षेत्राला गेले, तिथे राहिले, तिथे छान अगदी उपासना करत बसले, पुढे काय? त्याने चित्त शांत होईल, पुढे काय? हा जो प्रश्न आहे ना, तर त्यामुळे ही साधनांची मर्यादा आपल्याला लक्षात घ्यायला लागते. त्यांना मूल्य आहे, नक्की मूल्य आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्यांचा ती साधनं वापरायचे, पण कुठवर? साध्य होता साधनांचा ठाव नाही, हे जे समर्थांनी म्हटलेलं आहे ते 100% खरं आहे. समर्थांनी म्हटलेलं खरं असणारच आहे, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. गेल्या वेळी शंकराचार्यांचा एक मी श्लोक सांगितला होता, त्याच्यावरती पुढे बोलायला आपल्याला वेळ नव्हता, की अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. म्हणजे शास्त्राचा अभ्यास जो आहे तो कुठपर्यंत आहे? तत्व जाणण्यासाठी. तत्व जाणलं की त्याचा उपयोग नाही. तत्व जाणलं नाही तर कितीही शास्त्र वाचली, काहीही केलं, त्याच्यात पूर्ण पारंगत झालं तरी उपयोग. पारंगत होऊन जर का त्याचा आपल्याला अहंकार आला त्या शास्त्राचा, आणखीन त्या ज्ञानाचा, तर तिथे पंडित तयार होतो, आणखीन मग त्याचा ब्रह्मराक्षस होतो. मंदाताईंनी मागे गोष्ट सांगितली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, वामन पंडितांची. पूर्वीच्या काळी पद्धत होती की जयपत्र घेत एका राज्यात दुसऱ्या राज्यात पंडित जात असत. तिथल्या राजाच्या दरबारी जे पंडित असायचे त्यांना हरवायचं, त्यांच्याकडनं जयपत्र घ्यायचं, आणखीन पुढे जायचं. असे पंडित दिवसा मशाल सुद्धा लावायचे त्यांचा ज्ञानाचा प्रकाश म्हणून. असं चालायचं तेव्हा. वामन पंडित त्यातलेच एक होते. वामन पंडितांनी देखील अशा पद्धतीने जयपत्र घेत जायचे. एकदा असं जात असताना दुपारी एका झाडाखाली विश्रांतीला ते थांबले. बरोबर घेत असत किंवा तिथे बरोबर बनवायचे पूर्वीच्या काळी. आणखीन भोजनानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन उन्ह कळली की पुढे जायचे. तसे ते थांबले होते.
त्यांना पंडित होते, ते महापंडित होते, अनेक भाषा येत होत्या, त्याच्यात त्यांना पिशाच्यांची पण भाषा येत होती. तर त्यांनी त्या झाडावरती 2 ब्रह्मराक्षसांचा संवाद ऐकला. आता झाडाला अनेक फांद्या असतात. 2 ब्रह्मराक्षस 2 फांद्यांवरती होते. त्यातला एक उठला, आणखीन 3ऱ्या फांदीवरती जाऊन बसला. तर पहिला त्याला म्हणतो की अरे, ही फांदी तुझी नाहीये, ही रिझर्व्ड आहे, इथे तू बसू नकोस. ती कोणाच्यासाठी आहे म्हणाला. ते वामन पंडित आहेत ना, त्यांच्यासाठी आहे ती ठेवलेली. ते ब्रह्मराक्षसाच्या योनीत येणार आहेत, त्यांची ही फांदी आहे. हे ऐकल्यानंतर वामन पंडित घाबरले. कोणीही घाबरणार ना, कारण ब्रह्मराक्षसाची योनी पटकन सुटका मिळत नाही त्यातनं. जो अहंकारी पंडित असतो अशाला ती मिळते. जगी हित पंडित सांडित गेले, तया कारणे ब्रह्मराक्षस झाले, तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून पाहे. समर्थ सांगतात की ब्रह्मराक्षसांच्या इतका व्युत्पन्न म्हणजे शास्त्राभ्यासी उत्तम असा कोणीही नाही. पण त्यांना का ती योनी प्राप्त झाली? तर त्यांनी जाणीव ठेवली, मी पंडित आहे ही जाणीव ठेवली. त्या शास्त्राचा उपयोग जो करायचा आहे ते जे आहे ते शास्त्रीय द्वैत आहे, आणि त्याचा उपयोग त्या परमात्म्याला जाणण्यासाठी करायचा आहे, तो त्यांनी केला नाही. म्हणून सर्व जाणीव सांडोनी राहे म्हणून समर्थ सांगतात. म्हणून हा शास्त्रीय द्वैताचा अभ्यास करायचा, आणखीन ते योग्य वेळ येता सोडून द्यायचं. ही योग्य वेळ कुठची, हा मुख्य आपला प्रश्न चाललाय. ही योग्य वेळ म्हणजे ज्या वेळेस त्यांनी जे मिळवायचं ते मिळालं की. डॉक्टर काका नेहमी छान उदाहरण देतात की लग्न लावायच्यासाठी भटजी लागतो. त्यांनी जर का लग्न लावलं नाही तर त्या भटजीचं काही काम नाहीये. लग्न लावल्यानंतर देखील काही आपण त्याला बरोबर घेऊन जात नाही. तसं हे शास्त्र असतं. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जो दाविजे, तो तया सांडूनी चंद्रमा भाविजे. शाखा चंद्रने आहे. चंद्राची कोर पाहिला एखाद्या काहीतरी खुणेने दाखवायला लागते, अगदी बारीक असलेली द्वितीयेची. पण आपण त्या खुणेला धरून नाही ठेवत, आपण चंद्राच्याकडे बघतो. तसं शास्त्र आपल्याला जिथे बोट दाखवत आहे, तर ते ज्यावेळी आपण ते मिळलं आलं आपल्याला की त्या बोटाकडे लक्ष द्यायचं काही कारण नाहीये, ते शास्त्र मागे पडतं. आणि हे सुट्ट, ज्याला गळून पडणं असं म्हणतात, की फळ पिकल्यावर जसं देठापासून गळून पडतं तसं आहे. पण कोकणात एक फळ आहे जे आपल्या बद्ध लोकांच्या सारखं असतं, आपल्यासारखं असतं. देठापासूनच सुटत नाही ते. फणस. फणस जो आहे तो पिकला ना की देठ आणखीन तो मधली जी पाव असते ती तशीच्या तशी राहते, तो देठाचा भाग असतो, आणि बाकीचं बाहेरचं गळून पडतं, पण ते देठ झाडाला सोडत नाही. तसं आपल्याला व्हायचं नाहीये. आपण आंब्यासारखं पाहिजे की आंबा पिकल्यानंतर त्या झाडावरनं आपोआप गळून पडतो. पूर्ण पिकायची सुद्धा वाट नाही तो बघत, किंचित त्याच्या आधीच गळून पडतो. म्हणजे झाडाला पिकलेली ही जी असतात, लिंबाचं स्पर्श केला नाही तरी सुद्धा ते आपोआप गळून पडतं पिकल्यावर. तसं आहे की ज्यावेळे आपल्याला त्या परब्रह्माचा प्रत्यक्ष, अपरोक्ष, अपरिवर्तनीय, दृढ असा अनुभव येतो, म्हणजे मी ब्रह्म आहे असं अंतःकरणात पूर्ण ठसतं, 100% ठसतं, परत तिथनं मागे फिरत नाही त्या निश्चयापासनं. असा जो अनुभव आहे त्याच्यानंतर शास्त्राचं काही काम राहत नाही. शास्त्रीय द्वैत तिथे सोडावं असं म्हणतात. आणि त्यामुळे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की न शास्ता न शास्त्र न शिष्यो न शिक्षा न चत्वं न चाहम न चायम प्रपंचः स्वरूपावबोधो विकल्पा सहिष्णु तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. निर्वाण षटकातलं इथे दिलेलं आहे. म्हणजे असं हे जेव्हा झालं तर त्यावेळेस काहीही द्वैत उरत नाही, तो अद्वैतात असतो. अद्वैतात असतो म्हणजे अखंड समाधीत असतो असं नाही, तर बाध समाधीत असतो. ह्याचा अर्थ
तो सगळं जग असून नसल्यासारखं असतं. द्वैत जे आहे सगळं ते त्याच्यातलं अद्वैत तो बघत असतो. बीजगणितात वगैरे कॉमन फॅक्टर होते ना, कॉमन फॅक्टर चैतन्य आहे. सगळीकडे कॉमन फॅक्टर चैतन्य आहे. आणि हे चैतन्य जे आहे तर ते नाही असं कुठेही नाही. हे जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं, हे जेव्हा आपल्या मनात दृढ होतं, त्यावेळेस शास्त्राचं काम संपलेलं असतं. त्याच्यानंतर शास्त्राचा उपयोग आहे कशासाठी? इतरांना समजावून सांगण्यासाठी, इतरांना त्या वाटेवरती आणण्यासाठी. म्हणजे आपलं काम झालं की चला पुढे काही नाही असं करणारे आहेत. काही काही नाही असं नाही, जीवनमुक्त ह्याही पद्धतीचे असतात. पण जे संत असतात तर ते मग बुडते जन देखवेना डोळा म्हणून इतरांनाही शास्त्र समजावतात, इतरांनाही हे मार्ग सगळे दाखवतात. म्हणून वेदांत शास्त्र जे आहे तर जेव्हा साध्य होतं तर त्यावेळेस या शास्त्राच्या मर्यादा संपतात. शास्त्रीय द्वैत जे आहे तर ते त्यावेळेस संपतं. आणि त्याला उदाहरण जे दिलेलं आहे त्याचा उपयोग कसा येतो ते पुढे 45 ते 48 आहेत ना श्लोक, तर त्याच्यात समजावून दिलेलं आहे की शास्त्रीय ग्रंथ पूर्ण समजावून घ्यावेत, परत परत त्यांचा अभ्यास करावा, ते चित्तात ठसवावे, पण नंतर त्याचा त्याग करावा. कसा? तर जसं धान्य तयार झालं की त्याच्यावरचं जे साल असतं, खोलकट असतं, ते आपण टाकून देतो, त्याचा उपयोग नाहीये. समर्थांनी त्याला शब्द खोलकट अर्थसार असं म्हटलेलं आहे. म्हणून ते शब्द सांडूनी बैसला तो मौनी म्हणावा मला, असं ते पुढे म्हणतात. म्हणजे ज्या माध्यमातनं फक्त एक लक्षात घ्यायचं की ते पूर्वी प्रवासात मशाल म्हटलंय त्यांनी, दुसरं उदाहरण, मशाल पेटवत असत पलाल, आणखीन त्याच्या सह्याने रस्ता पाहून मुक्कामाला पोचत असत. मग नंतर ती मशाल ठेवत नसत पेटती, गरज नव्हती मग त्याची. किंवा धान्याचं जे टरफल असतं ते धान्य जर का उगवायचं असलं, आपल्याला पेरायचं असलं ते बी म्हणून, तर त्या टरफलाच्या संरक्षणाची आवश्यकता असते. तशी शास्त्राची सगळ्यांच्यासाठी आवश्यकता असते, त्याच्या स्वतःसाठी नाही. पण स्वतःला जर का त्याचा आस्वाद घ्यायचा असला तर त्या टरफलाची काहीही आवश्यकता राहत नाही, तो टाकला तरी काही बिघडत नाही. म्हणून सांगितलंय की त्याच्याबद्दलच फक्त त्या जर का इथपर्यंत आपल्याला पोचायचं असलं तर त्या एकालाच जाणार, वाचम विज्ञापनम हे तर बाकी जे आहे तर ते सगळं सोडून द्या, इतर विषयांवरती बोलू सुद्धा नका. गोंदवलेकर महाराज सांगायचे ना की आपण काहीही बोलायची इच्छा झाली तर आत्ता हे बोलणं आवश्यक आहे का असा विचार करायचा आहे. आणि जर का आवश्यक नसलं तर बोलू नये. आणि असं जर का केलं तर 80% जास्त आपलं बोलणं थांबतं. मी प्रयोग करून पाहिला होता, खरोखरीच आपलं बोलणं इतकं कमी होऊन जातं, पण आपल्याला राहवत नाही. आपण तास तास फोनवरती सुद्धा बोलतो आणि मग ब्रेन ट्यूमर होतं. माहिती असेल की कानाला लावून जर का मोबाईल वगैरे आपण बोलत राहिलो तर ब्रेन ट्यूमरची शक्यता खूप वाढते. बघितल्यात 1-2 केसेस मी. जाऊन दे. पण म्हणजे बोलणं जे आहे तर ते देखील आपल्याला योग्य तेवढं बोलावं. अति संदर्भ, अति बोलणं, सारखा गरज नसताना लोकांना उपदेश करणं, कारण उपदेश हा जो असतो ना तर तो कोणीही विचारल्याशिवाय सांगू नये असा नियम आहे. त्याचा मान राहत नाही. म्हणजे ते अगदी आपल्या घरी सुद्धा जर का नातवंडांनी विचारलं नसलं तर सांगायला जाऊ नये. आपल्याला राहवलंच नाही तर एकदा सांगावं, पण ते मोठे झालेले असतात, त्यांना त्यांचं कळतं हे लक्षात घ्यावं, आणखीन आपण इंटरफेअर करू नये. प्रत्येक बाबतीत हे आहे, परमार्थात हेच आहे, व्यवहारात हेच आहे की विचारल्याशिवाय सांगू नये हा नियम आहे. आणि हे या दृष्टीने आहे की त्याची किंमत राहत नाही. आणखीन ज्यांना ऐकायचंच नसतं त्यांना कितीही सांगितलं, डोकं फोड केली, अरे हे चांगलं आहे, तरी उपयोग नाही. पण आपल्याला फार हौस असते, त्या हौसेला बळी पडू नये, नाहीतर त्या परमार्थाचा मान राहत नाही.
त्या परमार्थाचा मान राहावा म्हणून तरी करू नये. आपलं सोडा, ठीक आहे. पण म्हणजे मग हे जे शास्त्रीय द्वैत आहे तर ते गळून पडलं पाहिजे. गळून पडणं म्हणजे सहजपणे त्याचा त्याग झाला पाहिजे. पुष्कळांचा अनुभव आहे की आपण खूप अभ्यास करत असतो, अनेक ग्रंथ वाचत असतो. एखाद वेळेस अशी वेळ येते की काहीही वाचायची इच्छा होत नाही. आणखीन नवीन ग्रंथ नको वाटतात. आता बस झालं, आणखीन वाचन नको. तिथे पोट भरलेलं असतं आणि त्यामुळे आणखीन नवीन ग्रंथ वाचण्याची इच्छा जाते. हे गळून पडणं आहे. अशा पद्धतीने हे गळून पडतं. आता हे जे अशास्त्रीय द्वैत आहे तर त्या द्वैताचे परत आणखीन दोन प्रकार सांगितले. आपण आधी जीवकृत द्वैताचे दोन प्रकार पाहिले, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. शास्त्रीय द्वैताचाही विचार केला आपण आणि अशास्त्रीय द्वैत जे आहे तर त्याच्यात दोन प्रकार सांगितले. ते आहेत मंद आणि तीव्र. अशास्त्रीय द्वैत आपल्याला परमार्थापासून लांब ठेवलं, परब्रह्मापासून लांब ठेवलं. मग त्याचे मंद आणि तीव्र जे प्रकार आहेत ते असे आहेत की मंद म्हणजे मनोराज्य. आता आपल्याला जेव्हा मनोराज्य आपण करायला जातो तेव्हा आपल्याला माहिती असतं की हे खरोखरी मनोराज्य आहे. हा केवळ आपला एक कल्पनाविलास आहे, त्याच्यातनं निष्पन्न काहीही होणार नाही. जे आपण विचार करतोय, जसं व्हावं अशा पद्धतीने मनोराज्य करतोय, ते प्रत्यक्षात उतरणार नाही. त्यामुळे त्याचा परिणाम अंतःकरणावर त्या मनाने कमी होतो. पण त्याच्यातही एक लक्षात घ्यायचं की जर का आपण अखंड मनोराज्य करत राहिलो, त्याच्याबद्दल सारखा विचार करत राहिलो तर त्याचे दृढ संस्कार व्हायला लागतात. संस्कार जे असतात ते एखाद वेळा मनोराज्य करून ते दृढ होणार नाहीये. पण जर का सतत आपण त्या विषयाचा विचार करायला लागलो तर ते संस्कार पक्के व्हायला लागतात. आणखी मग ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते, ही जी शिडी सांगितलेली आहे, रादर उतरंड सांगितलेली आहे, त्या पद्धतीने होतं. तो संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते वगैरे सगळं मग होऊन जातं. आणखीन मंद द्वैताकडनं आपण मग तीव्र द्वैताकडे जातो. तीव्र द्वैत म्हणजे इच्छा, अनेक इच्छा, काम, क्रोध हे सगळे त्याच्यातून निर्माण होतात. आणखीन हे तर आपल्याला माहिती आहे की एकदा ते निर्माण झाले की संपूर्ण शरीर व्यापतात. क्रोधाने पेटलेला माणूस जो असतो तो थरथरतो, सगळा लाल होतो, संपूर्ण शरीर त्याचं व्यापतं क्रोध. आणि त्याच्यामुळे बुद्धिभ्रंश होऊन विनश्यती म्हणून म्हटलेलं आहे. संतप्त, खूप तापतो. मोहाच्या मुळे तेच होणार आहे की मोहाने स्वरूपाचं विस्मरण होतं. मोहाने नाही त्या गोष्टी केल्या जातात. स्वरूपाचं विस्मरण तर आपल्याला हा अनादि मोह आहे. पण जो पदार्थांच्या बद्दल मोह असतो तर त्यांनी नको त्या गोष्टी सुद्धा घडतात, पाप घडतात. म्हणून या सगळ्या दृष्टीने जर का पाहिलं तर हे शास्त्रीय द्वैत जे आहे ते सर्वथा त्याज्य आहे. आणि त्याच्यासाठी साधनं सांगितलेली आहेत. शम, दम, उपरम वगैरेचे सगळं म्हटलं तर इथे 50व्या श्लोकात ही साधनं आपल्याला सांगितलेली आहेत. शमादी षटक ज्याला म्हणतात ती आवश्यक आहेत. कारण आपल्या मनाचा स्वभाव आहे संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये, हे बरोबर आहे. आणि दुसरं बुद्धी वासनानुसारिणी, हेही बरोबर आहे. वासनांना धरून, त्या वासना हे संचितातनं आलेले आहेत, त्यांना धरून बुद्धी निर्णय घ्यायचा प्रयत्न करत असते. मग अशा वेळेस जर का तिला आपण अडवत गेलो, शम, दम, विषयांपासून इंद्रियांना, मनाला आवरणं, उपरम, पूर्णपणे शांत होणं, सगळ्या ह्या गोष्टी सोडायचा प्रयत्न करणं, श्रद्धा, श्रद्धेशिवाय हे होणार नाही. गुरूंनी जे सांगितलंय, शास्त्रात जे सांगितलंय ते निश्चित सत्य आहे. आणखीन ते त्या मार्गाने गेले तर मला अखंड आनंदाचा लाभ होणार आहे, मी परमात्म स्वरूप होणार आहे. हे जे आपली खात्री, तर त्याला श्रद्धा म्हणतात. तितिक्षा, जीवनात अनेक प्रसंग येत असतात, बरे वाईट, जशी द्वंद्व म्हटलेली आहे, शीतोष्ण सुख दुःखेषु, ही सगळी जशी आहेत तशी
सुख दुःख शीत उष्ण अनेक प्रकारचे त्या सगळ्यात समत्व बुद्धी ठेव. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. योगाचं सार आहे की मन आणखीन बुद्धी यांचं ऐक्य. ह्याचा अर्थ जे तुकाराम महाराज म्हणालेले आहेत ना, की मन आणखीन बुद्धी एकमेकांना ओढत असतात, एक इकडे एक इकडे, आणि त्यामुळे रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग असं ते म्हणतात. म्हणजे मन एक सांगतायत की नाही मला अमुक पाहिजे, बुद्धी सांगायचा प्रयत्न करते की ते अयोग्य आहे, ते नको. त्यांचाही मारामारी चाललेली असते. पण ज्या वेळेस समत्व चित्ताचे आहे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य, म्हणजे मनाला इतकं ट्रेनिंग दिलं, इतकं वळवलं, बुद्धीला ट्रेनिंग दिलं की दोघंही हातात हात घालून जायला लागले. मग असं झालं की थोडे आहे चित्त सहाय्य झाली या, असं होऊन परमार्थ फार सोपं होऊन जातं. जोपर्यंत मन आणखीन बुद्धी यांचं मारामारी चालली आहे तोपर्यंत परमार्थ कठीण असतो. आणि त्या दृष्टीने शम दम हे सगळे, क्षमादिषट संपत जी म्हटलेली आहे ती फार महत्वाची आहे. समाधान हा शब्द इथे जो आहे तर तो आपलं चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी अखंड ठेवणं, म्हणजे निधिध्यासन करणं किंवा अनुसंधान ठेवणं, ह्या पद्धतीने येतो. सम्यक आधा म्हणजे पूर्णपणे चित्तवृत्ती तिथे ठेवणं, याला समाधान म्हणतात. आपल्या व्यवहारातलं समाधान पूर्णपणे वेगळं आहे. ह्या पद्धतीने जर का केलं तर ती अशास्त्रीय द्वैत हळूहळू दूर राहतात. त्याच्याहून एक चांगला उपाय असा आहे, म्हणजे हा उपाय आहेच पण ह्याच्यात त्या मनावरती सक्ती करायला लागते. आणि मन बळिया माझी महाबळी, करी राख रांगोळी धैर्याची, असं मन आहे. मनाला वळवण्याचा सोपा उपाय म्हणजे भक्ती आहे. जेव्हा भगवंताच्या बद्दल प्रेम वाटायला लागतं तर त्यावेळेस त्याचे रूप गुण चरित्र ह्याच्यात मन रमायला लागतं आणि विषयांचं चिंतन त्याचं थांबतं. आणि विषयांचं चिंतन थांबलं की आपोआप शमदम उपरम वगैरे साध्य व्हायला लागतं. हे सहज होतं. आणि जर का सक्तीने आपण शमदम साधायला लागलो तर कष्ट असतं. जे 12व्या अध्यायात विचारलेलं आहे ना अर्जुनाने प्रश्न, की सगुण आणखी निर्गुण याच्यातलं सोपं काय, त्याच्यावरती भगवंतांनी सगुणाचा सोपा म्हणून सांगितलेला आहे. याला कारण त्याच्याबद्दल प्रेम येतं, आणि जिथे प्रेम असतं त्याच्याबद्दल आपलं आपोआप चिंतन होतं. मग शमदम सगळं साधतातच ते. मनोरथ थांबतात, जे काय होतील ते ईश्वराबद्दलचे विचार होतात. त्यामुळे अखंड अनुसंधान राहायला लागतं. आणि जेव्हा अखंड अनुसंधान किंवा निधिध्यासन हे सुरू राहतं तेव्हा आपण हळूहळू परमात्म्याच्या जवळ जातो. ते अंतरंग साधन आहे, सगळ्यात अंतरंग साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन हे अंतरंग साधन म्हणून सांगितलेली आहे आणि त्याच्या साह्याने आपण तिथपर्यंत पोचतो. म्हणून जेव्हा आपण परमात्म्याचा विचार करायला लागतो तेव्हा काम क्रोध सगळं हळूहळू जायला लागतं. काम क्रोध लोभ ठाईची निवाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. आणखी नंतर जेव्हा जीवनमुक्तीत पूर्ण आनंद मिळतो आपल्याला, मग इथे एक शंका घेतली की तुम्हाला जीवनमुक्तीचीच का आवश्यकता आहे? मरणानंतर पुन्हा जन्माला नाही आलं की झालं, म्हणजे विदेहमुक्ती मिळाली तरी पुरेस आहे. त्याच्यावरती थोडासा हेटाळणी म्हणूया, थोडं तिरकं बोलून इथे म्हटलेलं आहे की मग तू जन्माला आलास तरी काय बिघडणार आहे तुझं, विदेहमुक्ती नाही मिळाली तरी काय बिघडणार आहे? कारण त्याला मरणानंतर मुक्तीच का हवी आहे? त्याला भोगापासून दूर जायचं नव्हतं. जो माणूस जगात रमलेला आहे, भोगात रमलेला आहे, तर तो अशा पद्धतीने बोलू शकतो आणि म्हणून त्याला अशा पद्धतीने उत्तर दिलंय. जर का तो खरोखरी प्रामाणिक मुमुक्षू असता तर असं उत्तर दिलं नसतं. पण जो भोगात आसक्त आहे त्याच्यासाठी हे उत्तर आहे की जर का तुला जीवनमुक्ती न मिळाली तर चालले, तर परत जन्माला ये की, त्याने काय बिघडणार आहे? किंवा स्वर्गाच्या नादी लाग, त्याने सुद्धा तुला बरं वाटेल. बहुतेकांना थोडासा असा कुठेतरी विषयांच्या संबंधात
आकर्षण असतं. भोग एकदम टाकवत नाहीत, कारण आपल्याला जन्मोजन्मी त्या भोगांची सवय आहे. एकदम भोगांपासून कसं मन दूर होईल, तर त्याच्यासाठी इथे काही छान हे दिलेले आहेत, काही काही क्रमाने जे आपल्याला पुढे घेऊन जातात. विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे. म्हणजे त्या भोगातनं बाहेर पडण्यासाठी काय करायचं? विधीचं पालन करा, निषिद्ध जे आहे ते टाळा. विधी निषेध ही आपल्याला माहिती आहे. रामनाम घ्या, कर्तव्य पूर्ण करा, हे आपले विधी आहेत. आणखी निषेध म्हणजे परद्रव्य, परदारा, परनिंदा, 3 हे महापाप सांगितलेली आहेत. परनिंदा महापाप आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि आपण येता जाता लोकांच्या बद्दल बोलत असतो, कोणाला नावं ठेवत असतो, त्यांनी काय होतं? परनिंदा का एवढं महापाप म्हटलंय? कारण ज्याची आपण निंदा करतो ना, त्याच्याबद्दल आपण बोलतो, ते आपण ऐकतो, चघळतो, त्याचे संस्कार अंतःकरणावरती उमटतात, आपलं मन तदाकार होतं. म्हणजे याचा अर्थ ज्याची आपण निंदा करतो ते गुण आपण अंगीकारतो, आपण ते स्वीकारतोय. म्हणजे तोटा कोणाचा आहे? ज्याची निंदा करतो त्याचा का माझा? तोटा आहे जो निंदा करतो त्याचा, जो निंदा ऐकतो त्याचा. याच्यासाठी परनिंदा भयावह म्हटलेलं आहे. म्हणून विधीचा पालन ते त्यागाचे समान असं सुद्धा म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊन जाळीत कर्मफळे. हे महत्वाचे दुसरं, की कर्मफळ म्हणजे सगळं जे कर्म आहे ते पूर्णपणे निष्काम पद्धतीने झालं पाहिजे, ईश्वरार्पण बुद्धीने झालं पाहिजे. केवळ निष्काम पुरत नाही, मला नको हे बरोबर आहे, पण ते ईश्वरार्पण जर का केलं तर आणखीन चांगलं असतं. त्याच्यासाठी काय करायचं? एकतर ईश्वराच्या स्मरणात सगळं काम करायचं. काही कामं अशी असतात की ज्याच्यात स्मरण आपल्याला शक्य नसतं. काम करण्याच्या आधी नाम घ्यायचं, काम झाल्यानंतर नाम घ्यायचं, शक्य असलं तर मध्ये सुद्धा नाम घ्यायचं, हा उपाय आहे. मग मध्ये संपूर्ण वेळ नाम घेतल्यासारखं, जर का खरोखरी आपण एकाग्रतेने ते काम करायचं गरज असली तर. म्हणून ईश्वरार्पण करायचं, ते ईश्वरार्पण झालं. दुसरं म्हटलंय की तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पांडुसुता मीची होईल. जेव्हा अशा पद्धतीने भोगाचा अट्रॅक्शन कमी होईल, वैराग्य यायला लागेल आणि भगवंताची ओढ लागेल, तेव्हा हळूहळू भगवंताचं चिंतन करताना देव शोधाया गेलो देवची होऊन ठेलो असं होऊन जात. म्हणून मग म्हणतायत की इंद्रिये न कोणती भोगाते न तोडी. मग काय करायचं? तर परिमने वाच्या देहे जैसा जो व्यापार होये तो मी करीत आहे ऐसे न. कर्तृत्व सोडायचे. मनानी, वाणीनी, देहानी 3 प्रकारचे कर्म आहेत, आपल्याला माहिती आहे. शारीरिक, मानसिक, वाचिक. सगळी कर्म जी आहेत ती त्याच्या सत्तेवरती चालते. तो आतमध्ये आहे म्हणून माझी इंद्रिय काम करतायत. म्हणजे जे काय चाललंय ते त्याच्यामुळे चाललंय, त्याच्या सत्तेवरती चाललाय. काल जसं त्या लोहचुंबकाचं उदाहरण दिलं होतं तसं तो आहे म्हणून हे होत आहे. म्हणून सगळं कर्तृत्व जे आहे ते त्याचं आहे. लोखंडाचा चुरा म्हणत नाही मी हल्लो म्हणून. तसं आपण हे करायचं. जे काय होत आहे ते खरोखरी त्याच्यामुळे होत आहे एवढं लक्षात घ्यायचं. सगळ्या व्यवहारांच्या मागे त्याची शक्ती आहे हे लक्षात घ्यायचं. आणि हे जर का केलं तर कर्तृत्व हळूहळू जातं. सगळा जो कर्म पसारा आहे तो त्याला अर्पण होतो. मग राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे जीवन. तुकाराम महाराजांनी सरळ सांगितलेलं आहे, किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे जो अशा पद्धतीने अखंड करत असतो, जो त्याच्या मागचं तत्व जाणून करतो, त्याच्यापासून मुक्ती दूर राहत नाही.
म्हटलं तर खूप सोपं आहे, पण आपलं मन आपल्याला दुसरीकडे ओढत असल्यामुळे खूप अवघड आहे. हे सगळं शास्त्रीय द्वैत आहे जे आपल्याला तिकडे घेऊन जात असत. अशास्त्रीय द्वैतातनं बाहेर पडण्याचे हे उपाय चाललेले आहेत. कारण भोग जे आहेत तर ते सगळे दुःखदायक आहेत. तर कधी ते कमी होत असतात, क्षय अतिशय असं म्हणतात की पुण्याने खूप, अतिशय म्हणजे कमी जास्त जे प्रमाण असतं ना त्याला म्हणतात. तर स्वर्गात जायला मिळतं, नरकात जातं, परत खाली येतात. म्हणजे काहीही झालं तरी ते कायम टिकणारं नाहीये. किंवा प्रत्येक भोगाच्या नंतर किंवा आधी आपल्याला कष्ट आहेत, दुःख आहेच. कुठचाही भोग घ्या, त्याच्यानंतर काही ना काहीतरी कष्ट आहेत. आता सुंदर स्वयंपाक असेल, करायला किती कष्ट असतात? जे करतात त्यांना विचारा, कष्ट असतात की नाही? जे जेवतात त्यांना सुद्धा उठून यायला लागतं, जास्त जेवलं तर पोट बिघडतं. सगळ्या पद्धतीने कष्ट असतात, चावायचे कष्ट असतात. म्हणून कुठलंही जरी आपण विचार केला भोग, तरी देखील त्याच्यात कष्ट आहे. आपण त्याला कष्ट म्हणत नाही, प्रश्न तो आहे. कारण ते आपल्या सवयीचे झालेले असतात. संसार आहे असं व्हायचंच, अशा पद्धतीने आपण जातो. ते खरं नाहीये. तसं व्हायचं संसारात होतंय, पण मी आनंद रूप आहे, मी आनंद रूप आहे हे का नाही आपण स्वीकारायचं? म्हणून विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा वखटे सर्व काही, जे समर्थ करुणाष्टकात म्हणतात ते लक्षात घ्यायचं. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. करुणाष्टकातलं सांगितलेलं आहे. हे सगळं लक्षात घ्यायचं. आणखीन हे काम क्रोध वगैरे पूर्णपणे सोडून द्यायचं, वैराग्य संपन्न व्हायचं. वैराग्याच्या शिवाय काहीही होत नाही. वैराग्य पाहिजेच. तसं जर का केलं नाही तर जीव ब्रह्मैक्याचा अपरोक्ष अनुभव आल्यानंतर सुद्धा तो खाली घसरू शकतो. एकदा अनुभव आला ह्याचा अर्थ दृढ झाला असं नाही. तो परत आता काय मला कोण विचारणार आहे? निस्त्रैगुण्य पथी विवृत्ता को विधी को निषेधहा म्हणून म्हणून तो मोकळा होतो. आणि वाटेल तसा जर का वागायला लागला तर कसं चालायचं? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, जरी शास्त्र सांगत असलं की त्याला लागत नाही, पण एकदा अनुभव आल्यानंतर त्याला निश्चित विधिनिषेध लागू आहे. जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत दृढ अपरिवर्तनीय असा जो खरा जीवन मुक्त असतो तो ह्या विधिनिषेधांच्या पलीकडे असतो. बाकी सगळ्यांना विधिनिषेध बंधनकारक आहे. पण शास्त्र जरी असं सांगत असलं तरी संत सांगतात मार्गाधारे वर्तावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. कारण काय? एथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. कारण संतांसारखे जे थोर असतात ते जे करतात त्याप्रमाणे लोक त्यांना फॉलो करतात. एक संस्कृत वचन आहे ना की एखाद्या दूर देशाला गेलेलं असलो, कर्म काय अकर्म काय निर्णय होत नसला तर तिथले जे महाजनो येन गतस्स पंथा म्हणून म्हटलेलं आहे. मोठी लोक ज्या मार्गाने जातात तो तिथे योग्य आहे. म्हणून अनुकरण करणं चांगल्या ह्याचं हा स्वभाव आहे. यामुळे जीवनमुक्तांवरती संतांवरती फार मोठी जबाबदारी येऊन पडते. कसं वागायचं हे लक्षात घ्यायचं. म्हणजे मी माझं उदाहरण सांगते, विनोदी आहे. मला वैराग्याचा झटका आला होता. माझं तेव्हा क्लिनिक सुरू होतं. वैराग्याचा झटका आला होता. मॅचिंग कडे लक्ष नाही, साडी चुरगळलेली, इस्त्री बिस्त्री काही मोठंसं नाही. क्लिनिकमध्ये मी जात असे कारण अगदी म्हणजे त्याच्यात मला हे सगळं व्याप करणं, आणखीन तेवढं इस्त्रीचे कपडे घालणं, ह्या सगळ्याचा इच्छाच गेली होती. झटका आला होता वैराग्याचा.
आणि एकदा मला अचानक डॉक्टर काका आठवले. त्यांची म्हणजे आठवत होतेच, पण त्यांची मूर्ती समोर आली आणि लक्षात आलं की अरे डॉक्टर काका किती व्यवस्थित असतात. जीवनमुक्त आहेत ते अत्यंत व्यवस्थित असतात सगळ्या बाबतीत. आणि मी काय करतेय, वैराग्याच्या नावाखाली अशी राहतेय. हे ज्या कपॅसिटीत मी काम करत होते, आपण पोझिशन म्हणूया, त्याला पूर्ण चुकीचं होतं. लोक जर का माझ्याकडे कन्सल्टंट म्हणून बघतायत, डॉक्टर म्हणून बघतायत, नटायची गरज नसली तरी व्यवस्थितपणा हवाच समाजात जर का आपण जातोय तर. मग जरा मी शहाणी झाले. असं एक आपण चुकतो. असे झटके येऊन उपयोग नसतात, पण आला होता एवढं खरं आहे. मग परमार्थ जो आहे तर त्याच्या संदर्भात असे जे जीवनमुक्त आहेत तर त्यांचा आपण आदर्श ठेवतो. याच्यासाठी त्यांनी पूर्णपणे सांभाळून वागायला लागतं. आता इथे हे पुढे म्हटलेलं आहे की जीवनमुक्ताच्या प्रारब्धाचा पण थोडा विचार करायला लागतो. तो आपणहून करणार नाही हे खरं आहे, पण प्रारब्धाने कधीतरी त्याच्याकडनं क्वचित कोणाकडनं चुकीची गोष्ट घडू शकते. त्याचा त्याला लेप लागत नाही हे खरं आहे. आणखीन बाकीच्या लोकांना देखील संत आहेत असे कसे वागले वगैरे हे वाटू शकतं, पण त्या बाबतीत प्रारब्ध हा एक मोठा फॅक्टर आहे. काही प्रारब्ध जे असतं ते अनअवॉइडेबल असतं, म्हणजे अत्यंत तीव्र प्रारब्ध असतं की जे आपल्याला कितीही प्रयत्न केला तरी नलिफाय करता येत नाही. बाकी मंद जे असतं तर त्याच्यावरती आपण सहज मात करू शकतो, पण अत्यंत तीव्र प्रारब्ध जे असतं तर ते आपल्याला भोगायलाच लागतं. जन्म, मरण, आजार किंवा अशा पद्धतीने एखादं अत्यंत पुण्य किंवा अत्यंत पाप काही होऊ शकतं. जीवनमुक्ताच्या बाबतीत सुद्धा त्याला प्रारब्ध सोडत नाही हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे संसारही करतात, सोडूनही जातात. सगळ्या बाजूंनी आपल्याला जीवनमुक्तांचेही प्रकार दिसतात. म्हणून समर्थ म्हणतात की संत जे आहेत ते साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. कसेही जरी वर्ण दिसले तरी ते स्वरूपात एकरूप झालेले असतात, हे विसरायचं नाही. आणि संतांच्या त्यामुळे म्हणजे परीक्षा करून घ्यायची याच्यात प्रश्नच नाही. आपल्याला कळतं कसं कोण आहे ते. आणखीन एकदा घेतल्यानंतर मग पुढे मनात किंतु येऊन द्यायचा नाही. कुठलाही किंतु येता कामा नाही. एकदा आपण स्वीकारल्यानंतर असे काही ते असतात लोक, म्हणजे आपण पेपरातनं वगैरे वाचतो, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण काही वेळा प्रारब्ध अत्यंत स्ट्रॉंग असतं हेही खरं आहे. पुढे आता ह्याला सांगतायत की मी मुक्त आहे हा सुद्धा भ्रम होऊ शकतो. एकदा अनुभव आला की मी मुक्त आहे हा भ्रम होऊ शकतो. मग अशा वेळेस ते त्याला म्हणतायत की आत्मानुभव येण्यापूर्वी तो क्रोध वगैरे ह्यांनी त्रस्त होतास. आता आत्मज्ञान एकदा जरा झाल्यासारखं वाटल्यामुळे तू कसाही वागायला लागलास, त्यामुळे तुला लोकांची निंदा होईल, तुला पुन्हा त्रास होणारच आहे. असं करू नको म्हणून तू सत्कर्म करतच जग. परमार्थाला कधीही खाली पाडू नये, परमार्थाची मान वर ठेवावी. कारण व्यक्ती जर का वाईट वागली तर परमार्थ करून देखील असंच का म्हणून लोक विचारू शकतात. लोक सगळ्या बाजूनी बोलतात. म्हणजे दवाखाना बंद केला तेव्हा देखील काय बाई एवढा चांगला चालणारा तुम्ही काय बंद करता एवढ्या लवकर वगैरे सगळं अशा तऱ्हेचं बोलणं ऐकलं मी. क्वचित कोणीतरी म्हणालं की बरोबर आहे तुमचं, कधीतरी बंद करायलाच लागतो, तुम्ही आपणहून सोडलाच चांगलं केलं. म्हणजे हे बोलणं जे असतं ते कोणीही बोलणारच आहे, पण आपण जर का योग्य आहोत माहिती असलं तर आपल्याला त्याचा त्रास व्हायचं काहीच कारण नाही. म्हणून सगळ्या ह्या बाबतीत दोषदृष्टी डेव्हलप करायची. मला वाटतं वेळ संपलेला आहे, तर त्यामुळे दोषदृष्टी म्हणजे काय आणखी त्याचं पुढे
कशा पद्धतीने विचार करता येतो हे आपण उद्या जरा बघूया. आता थांबते. काही प्रश्न आहेत आता? नसले तर मग आपण हे घेऊया. एवढा एक विषय, दोषदृष्टी म्हणजे कसा येतो. दोषदृष्टीचा अर्थ आहे जगाच्या आपल्याला जे अट्रॅक्शन असतं विषयांच्या बद्दल, तर त्याच्यापासून जर का आपल्याला दूर करायचं असेल तर विषय कसे चुकीचे आहेत, म्हणजे काय म्हणूया, त्याच्यात किती आपल्याला अपाय होतोय ह्याचा विचार करायला लागतो. तो कसा करायचा, त्याला काही काही पद्धती आहेत. एक म्हणजे आता दृश्य जे जगत आहे तर ते मिथ्या आहे हा विचार करायचा. हा खरा विचार आहे. मिथ्यात्वाचा विचार हा जास्त चांगला विचार आहे. दोष जो आहे विषयातला तो मिथ्यात्व आहे, म्हणजे कायम न टिकणार आहे. अखंड ते बदलत असतात, दिसते तसे नसतात. त्यांचं स्वरूप जे आहे ते जसं मला दिसतंय, सुखकारक म्हणून वाटतंय, तसं ते नाहीये. हा सगळा जो विचार आहे हा त्याच्या मिथ्यात्वाचा विचार. अनुकूल प्रतिकूल हा विचार त्याच्याबद्दल न करता त्याच्याकडल्या मिथ्यात्वाकडे आपण जास्त लक्ष द्यायचं. मग विषयांपासून हळू हळू हळू, अगदी हळू मन निवृत्त व्हायला लागतं. आपल्याला काय वाटतं की मी एकदा विचार केला, दोनदा विचार केला, आता वैराग्य माझं यायला पाहिजे माझ्यात. नाही येत. जन्मोजन्मींचे संस्कार आहेत ते कसे 4 वेळा विचार करून जातील. मला आठवलं ते ह्याच्यात, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला म्हणून म्हटलेलं. तिथे क्षणाचा अर्थ काय आहे? आयुष्यभर हा अर्थ आहे. जर का जगाचं ईश्वरकृत द्वैताचं आपण जीवन पाहिलं, ते आयुष्य आपण जर का धरलं तर आपलं आयुष्य म्हणजे क्षण सुद्धा नाही. मग देवाच्या द्वारी क्षणभर उभा म्हणजे अखंड उभा जर का असला, म्हणजे अखंड त्याच्या चिंतनात असला, तर चारी मुक्ती मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे चिंतन आहे हे थोडंसं करून उपयोग नाही. हे पूर्ण चिंतन करायला लागतं, अखंड मनात ठेवायला लागतं. म्हणजे भोगांच्याकडे वाईट दृष्टीने नाही, तर एन्जॉय करायलाही हरकत नसते, पण हे कायम टिकणारं नाहीये, एवढं लक्षात घ्यायचं. बदलणार आहे. दुसरा उपाय आहे त्याच्यातले दोष बघायचे. पण हे दोष पाहणं म्हणजे आपली एन्जॉयमेंट घालवणं आहे. आणि परमार्थ असं म्हणत नाही की जगाचा आनंद घेऊ नका म्हणून, कधीच म्हणत नाही. आनंद घ्यायला काही अडचण नाहीये, फक्त त्याच्यात न गुंत, मी माझे ऐसे न म्हण, हे महत्वाचं आहे. म्हणून मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर म्हटलेलं आहे. पण माझे माझे म्हणतोय आपण, त्यामुळे त्याला आपल्याला दुःख होत असतं. हे माझं कशामुळे येतं? त्याला सत्यत्व आपण धरतो. म्हणजे मिथ्यात्व आलं की आपोआप मी माझं आपलं जायला लागतं. आणि विषयात दोष बघणं म्हणजे हे अन्न आहे, हे कुजलं की त्याचं काय होणार, अशा पद्धतीने विचार केला तर असलेल्याचा आपण मजा घेऊ शकत नाही. असं अजिबात करायची गरज नाही. लहान मूल म्हाताऱ्या स्वरूपात जर का पाहायला लागलं आपण, तर त्याचं कौतुक आपण करणार आहोत का? त्याच्या खेळाची किती मजा असते ती आपल्याला मिळणार नाही त्याच्याकडे जर का आपण अशा पद्धतीने विचार करायला लागलो तर. त्याच्यापेक्षा त्यालाही विकार आहेत, आणखीन आज तो असा आहे, छान आहे, आपण खेळूया त्याच्याशी, अशा पद्धतीने गेलं आणि हे टिकणारं नाहीये हे जर का मनात ठेवलं. आज मुलं प्रेम करतात, उद्या काय होणार आहे माहित नाही आपल्याला. हा सगळा विचार जर का मनात ठेवला तर आपल्याला कुठलंही दुःख होत. जगाच्या मिथ्यात्वाचा निश्चय दृढ व्हायला लागतो. आणि दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे जीवनमुक्ती आहे. इथं प्रश्न विचारलाय की मग मनोराज्य करायला काय हरकत आहे? आम्ही प्रत्यक्षात नाही भोग भोगणार, पण मनात पुन्हा तो
मगाशीच त्याचा विचार झालाय की मनोराज्यात जर का आपण त्या विषयात रमायला लागलं तर त्याचे संस्कार मनावरती दृढ व्हायला लागतात आणि आपण त्याच्यात अडकून पूर्णपणे पुन्हा विषयात अडकतो. म्हणून तसं करू नये. मग मनोराज्य सुद्धा न होण्यासाठी काय उपाय आहे? इथे 2 उपाय सांगितलेले आहेत. जो वैराग्य संपन्न उत्तम साधक आहे त्यांनी दीर्घ ओंकाराचा उच्चार केला तर मनोराज्य जर का त्याच्या मनात यायला लागली, मन धावायला लागलं, तर ते थांबतं. शमदम उपाय आहेच. दीर्घ ओंकाराचा उच्चार हा एक उपाय आहे. आणि तिसरा उपाय जो सांगितलाय तो निर्विकल्प समाधीचा अभ्यास, हा तिसरा उपाय सांगितलाय. सविकल्प समाधी साधत साधत शेवटी निर्विकल्प समाधीपर्यंत पोचायचं आहे. सविकल्प समाधीत कुठच्या तरी एका गोष्टीवरती चित्त स्थिर करायचा अभ्यास करायचा. फक्त एक अग्र, एकच गोष्ट, मग तो सोहम असेल, भगवंत असेल, काहीही असेल, तिथे त्याच्यावरती स्थिर करत 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 हळूहळू निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यायचा. आणि निर्विकल्प समाधीमध्ये चित्तवृत्ती त्रिपुटी पूर्ण लयाला जाते. आनंदाचा अनुभव येतो. आणि मग मनोराज्यातला आनंद तो फिका पडायला लागतो. जगातल्या विषयांचा आनंद फिका व्हायला लागतो आणि मन त्याच्यातनं हळूहळू दूर व्हायला लागतं. मनोराज्यातले संकल्प थांबतात, विषयांकडे धावणारं सगळं थांबतं. अशा पद्धतीने ते सगळं मनोराज्य आणखीन विषय चिंतन कमी कमी होत जातं. म्हणून इथे 63व्या ओवीनंतर उपाय दिलेले आहेत. फार छान उपाय आहेत सगळे. तुकाराम महाराज म्हणतात की इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी यथारा आनंदाचा. किती सोपं आहे. इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय. इंद्रियांचा पहिल्यांदा इंद्रिय आवरायचे, मग मन आवरलं जाणार. मन आवरलं गेल्यानंतर इंद्रिय आवरायची गरजच राहत नाही, ती आपोआपच आवरले जातात. कारण मन इंद्रियांना सांगत नाही धाव म्हणून. मग संकल्पाच्या वर मन जात नाही. आणि जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जेव्हा संकल्पाही वरी नये मन असं होतं तर तेव्हा तिथे ब्रह्मत्व आहेच. संकल्पलोप जेव्हा झालं तेव्हा येथ मन हे मुद्दलच आहे. मग अहं भावादिकके आहे, म्हणून शरीरेसी ब्रह्म होय अनुभवितो म्हणून म्हटलेलं आहे. पण मन हे मुद्दल जे आहे त्या मुद्दलावरती आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. पुन्हा पुन्हा जन्म मरण हे त्याच्यावरती चाललेलं आहे. मग तेच गेल्यानंतर अहंकार कुठनं येणार आहे? मन गेल्यानंतर सगळं अहंकाराच्या वरती चाललं. पण उचलिया प्राणा सरसी इंद्रिय निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार उये म्हटले. मन बुद्धी जेव्हा शांत होतात तेव्हा अहंकार आपोआप शांत होतो. ते आहे की संकल्पाही वरी नये मन म्हटलं की आपोआप जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोक हे तिथे होत. आणि अशा वेळेस अंतरिया थारा आनंदाचा केवळ आनंद होतो. भगवंत सांगतात की मय्येव मना आधत्स्व मयी बुद्धी निवेशय, म्हणजे हे भक्तीचा मार्ग झाला. ईश्वराचा अखंड त्यात भगवंताचा अखंड विचार करत गेलं तर आपलं मन बुद्धी पूर्ण त्याच्यात राहत. तू मनबुद्धी साचेसी जरी माझी हे स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी हे माझी. भगवंत प्रत्यक्ष भगवंत शपथ घेत आहेत की असं केलंस तर तू माझ्यात येऊन मिसळशील. म्हणून असं जर का केलं तर देहाभिमान जातो. आणखीन परब्रह्माच्या बरोबर आपण एकरूप होऊ शकतो, भगवंताच्या बरोबर एकरूप होऊ शकतो, जो भगवंत परब्रह्मच आहे हे लक्षात घ्यायचं. आणि ह्या पद्धतीने जर का आपण गेलं तर मनोनिर्मित म्हणजे जीवकृत द्वैताचा देखील हळूहळू बाध व्हायला लागतो. इथे आता थांबूया आपण आज. हरिओम. श्लोक म्हणताय कोणी?
हो म्हणते. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.